रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 4 ज्ञान संन्यास योग. श्री गणेशाय नमः. गीताशास्त्राच्या प्रथम 3 अध्यायावर व्याख्यान केल्यानंतर आपल्या श्रवणेंद्रियांचे भाग्य वर्णन करण्याच्या उद्देशाने मुमुक्षूंना ग्रंथामध्ये रुची उत्पन्न होण्याकरता महाराज अवतरण देतात. आज कानांना उजाडले म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला, कारण यथार्थ गीताश्रवण होणे हे बहुतेक स्वप्नवतच आहे. असा गीतेचा ठेवा आज त्यांनी पाहिला. आता जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटी आहे असे भासले, पण ती आज खरी झाली. आधीच आत्मविचाराची गोष्ट, त्यात श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादन करणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा, पंचम स्वर आणि त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिहींचा ऐक्यभावस्था जसा आनंद होईल तसा प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे. म्हणजे यात सर्व इंद्रियांना आनंद होईल अशी गोडी आहे. दैवाची थोरवी काय वर्णावी, की जिच्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूप गंगा त्यांना प्राप्त झाली. म्हणून सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी वास करून श्रीकृष्ण अर्जुन संवादरूप गीतेचे सुख घ्यावे. तेव्हा संत मंडळी ज्ञानेश्वरांस म्हणाली, आता तुझा अप्रासंगिक पल्हाळ पुरे करून कृष्ण अर्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांग. त्यावेळी संजय धृतराष्ट्रास म्हणाला, दैवसंपत्तीने युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अतिप्रेमाने म्हणाले. अतिप्रेमाने कशावरून म्हणशील तर जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधू बलराम यांनाही सांगितले नाही ते अर्जुनास सांगितले. लक्ष्मी देवी इतकी नेहमी सन्निध राहणारी, पण तिलाही ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही त्या कृष्णप्रेमाचे पात्र आज अर्जुन झाला आहे. काय चमत्कार सांगावा. सनकादिक त्याची खूप दिवसांपासून इच्छा करीत होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे प्रेम प्राप्त झाले नाही. त्याचे ठिकाणी जगदीश्वराचे अनुपमेय प्रेम दृष्टीस पडते. यावरून या अर्जुनाने किती सर्वोत्कृष्ट पुण्य केले असावे. पहा की ज्याच्या प्राप्तीकरता निराकार साकार झाला. यावरून मला तर असे वाटते की या दोघांची स्थिती, देह जरी भिन्न आहे तरी दोघे एकरूपच आहेत. एरवी हा भगवान योग्यांना आढळत नाही, वेदार्थाला देखील ज्याचे आकलन होत नाही व ज्याचे ठिकाणी ध्यानाची दृष्टी पोहोचत नाही, असा जो आत्मस्वरूप अनादि अविक्रिय भगवान तो अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्यरूप वस्त्राच्या संकोच विस्तारांचे अधिष्ठान आहे. त्रैलोक्य हे याचे रूप असून त्याची घडी करून हा अवतार घेऊन आला आहे. आणि आकाराच्या पलीकडला म्हणजे निराकार असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमाने कसा स्वाधीन झाला न कळे.